नमस्कार. संवाद प्रतिवाद या विशेष कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. जागतिक महिला दिन साजरा झालेला आहे आणि कोल्हापूर महानगरपालिकेच्या महापौर पदावरती रूपाराणी निकम यांनी सूत्र हाती घेतलेली आहेत आणि गेल्या 15 दिवसात 3 आठवड्यामध्ये त्यांनी ज्या पद्धतीनं या कोल्हापूर शहराच्या विकासासाठी आपली ठोस भूमिका मांडून त्या दृष्टीनं कामकाजाला सुरुवात केलेली आहे ते अतिशय कौतुकास्पद आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे उगीच निवड झाल्यानंतर भारंभार सत्काराचे कार्यक्रम न करता प्रत्यक्ष आपल्या कामकाजाला सुरू करणाऱ्या रूपाराणी निकम आज आमच्या स्टुडिओमध्ये आहेत. मी त्यांचं मनापासून स्वागत करतो. नमस्कार, जय श्रीराम. सगळ्यात पहिल्यांदा तुमचं अभिनंदन, तुम्हाला शुभेच्छा. असं म्हणतात की काळ काम वेगाचं गणित असतं आपल्याकडे. तुम्हाला जो काही वर्ष सव्वा वर्षाचा कालावधी आहे त्याच्यामध्ये तुम्हाला काम खूप काही करावं लागणार आहे, कारण कोल्हापूर महानगरपालिकेच्या समस्यांची भली मोठी यादी आहे. तुम्ही काही दिवसांपूर्वी कोल्हापूरमध्ये एक महास्वच्छता अभियान राबवलं. तुम्ही असं सांगितलेलं आहे की ज्या रस्त्यावरती बेवारस गाड्या वर्षानुवर्ष पडून आहेत त्या हटवल्या जातील. एकूणच तुमचा प्राधान्यक्रम काय असणार आहे, कोणत्या कामाला सुरुवातीला तुम्ही हात घालणार आहे आणि मग त्यानंतर एकूण पुढच्या प्रत्येक महिन्याचा काही विशिष्ट अशी काही मिशन किंवा काही अभियान असं काही विचार केलेला आहे का? महाराष्ट्राचं आराध्य दैवत कुलस्वामिनी तुळजाभवानी कोल्हापूरच्या आई अंबाबाई यांना आज या निमित्ताने सर्वप्रथम नतमस्तक होते, विनम्र अभिवादन करते. आणि सगळ्यात पहिल्यांदा तर BTV चॅनलचे खूप खूप मनापासून आभार. मला असं वाटतं की महापौर हा एकटा नसतो, त्याच्यासाठी असणारे सगळे हेल्पिंग हँड आणि त्याचाच एक भाग म्हणून बी न्यूजने आत्तापर्यंत जो काही माझ्या न्यूज खूप चांगल्या पद्धतीने लावल्या, खूप चांगल्या माझ्या या प्रवासामध्ये त्यांनी मदत केली आणि म्हणून सर्वप्रथम BTV आणि सर्वच त्यांचे आयोजक सर्वांचेच मनापासून आम्ही आमचं आभार काम मानतो. करतोय, त्यामुळे जे चांगलं आहे ते दाखवणार, जे चुकीचं आहे त्याच्याबद्दल पण दाखवणार. धन्यवाद. पण आता तुमचा मूळ प्रश्न म्हटलं असं की तुमचं आता प्राधान्यक्रम काय असणार आहे, कारण म्हटलं असं की आव्हानांची जंत्री खूप आहे, लोकांच्या अपेक्षा खूप आहेत. काही दिवसांपूर्वीच तुम्ही महानगरपालिकेमध्ये जनता दरबार घेतलात, त्यावेळी असलेली गर्दी ती खूप काही सांगून गेलेली, बोलून गेली आहे. तर तुमचा अजेंडा काय असणार आहे? खूप खंत वाटते या गोष्टीची की 2015 साली मी ज्यावेळेला नगरसेविका होते, महायुतीच्या नगरसेविका मी होते, परंतु आज 2026 हा काळ आलेला आहे. 2015चा नंतरचा काळ खरं तर प्रगतीचा काळ असायला हवा होता की तिथून पुढे असणारं. आणि मग झालेलं राजकारण आणि आज कोल्हापूर शहराची अतिशय दयनीय अवस्था, ज्याच्यामध्ये मला केवळ स्वच्छता या विषयावरती इतकं झगडावं लागतंय. खूप मोठी आव्हानं माझ्यासमोर आहेत. आणि मग मला तर असं फार वाईट वाटतं या गोष्टीचं की आज जर स्वच्छता आणि ह्यासाठी लेडीज वॉशरूम याच्यासाठी आपल्याला झगडावं लागते, तर कोल्हापूर शहराची बाकीची प्रगती, मग ती कोल्हापूर शहराची हद्दवाढ असेल, सर्किट बेंच असेल, कोल्हापूर महानगरपालिका असेल, किंवा तुम्ही बघितलं असेल परीख पुलाचा मोठा प्रश्न आहे जो की कोकण रेल्वे वगैरे जोडणं, या गोष्टी माझ्या कोल्हापूरला कधी मिळणार आहेत असं मला वाईट वाटतं. आणि म्हणून मी ज्यावेळेला महापौर झाले त्यावेळेला आज एक मी मनाची खुणगाट बांधली की मला जो मिळालेला हा कालावधी आहे याच्यातला मला एकही दिवस वाया घालवायचा नाही. म्हणून माझा अजेंडा की 100 दिवसाचा प्लॅन माझा ऑलरेडी रेडी आहे. एकही दिवस मी माझ्या या कार्यकालातली सुट्टी घेणार नाही. सत्कार समारंभ सगळे मी इव्हिनिंगला घेते आणि फ्रॉम 11 o'clock to 6 o'clock मी महापालिकेमध्ये असते. खूप सारा कामाचा बोजा आहे, पण हेल्पिंग हँड बरेचसेच आहेत ज्यांच्या अनुषंगाने आता मला मदत ही येत आहे. आणि मग सगळ्यात पहिलं स्वच्छता याकडे लक्ष दिले आणि मग कोल्हापूरची डेव्हलपमेंट, ज्याच्यामध्ये मग आयलँड्स असतील, टेम्पल्स असतील. खरं तर आज कोल्हापूरला अंबाबाईचा आई अंबाबाईचा खूप मोठा आशीर्वाद आहे. खूप हिस्टॉरिकल प्लेसेस आहेत. खरं तर मी नेहमी म्हणतो की अंबाबाईचं मंदिर कोल्हापुरात आहे म्हणून आपल्याकडे प्रचंड मोठ्या संख्येनं टुरिस्ट येतात आणि त्याच्यातनं एक प्रकारे इकॉनॉमी रन होतीये. म्हणजे अंबाबाईच्या मुळेच हे कोल्हापूर चालू आहे असं पण काही जण म्हणतात, ते खरं आहे. पण मला त्याचबरोबर तुम्ही आता जसं म्हटलात की शहराचे प्रश्न इतके आहेत, वर्षानुवर्ष न सुटलेले प्रश्न आहेत, त्यामध्ये खंत वाटते. पण आता तुमच्याकडं अधिकारपद पण आहे आणि संधी पण आहे, तर आता प्राधान्यानं कोल्हापूर शहराची हद्दवाढ व्हावी याच्यासाठी काही प्रयत्न सुरू आहेत का? तुम्ही काही त्यासाठी पुढाकार घेतलेला आहे का? मी कालच 2 दिवस मुंबईला त्याच्यासाठी होते की CM साहेबांकडे माझा पूर्ण हद्दवाढ का हवी आहे. खरं तर आज सांगायला खूप खंत वाटते. कोल्हापूर महानगरपालिका ही ड वर्गामध्ये सध्या आहे. अतिशय निंदनीय ही गोष्ट आहे. खरं तर कोल्हापूर शहर अतिशय श्रीमंत शहर आहे. खूप चांगले विद्वान लोक इथं आहेत आणि खूप सारा हिस्टॉरिकल आपल्याला हिस्ट्री आहे. असं असताना सुद्धा माझ्या कोल्हापूर शहराला कुठेतरी बॅकफुटला जावं लागतंय. आणि मग ऑल ओव्हर जर तुम्ही भारताचा विचार केलात
तर कोल्हापूर शहर खूप मागे आहे आणि जर मी ते अ वर्गामध्ये आणू शकले, हद्दवाढ करू शकले, तर कोल्हापूर शहरामध्ये फंड चांगला येईल आणि मग कोल्हापूर शहराचा विकास नक्की होऊन जाईल. तुम्ही आत्ता बोलताना म्हटलात की शहराच्या स्वच्छतेसाठी तुम्ही सुरुवात केलेली आहे. पण मुळात आपल्याकडे एकूण जी काही सिस्टीम आहे महापालिकेची त्याच्यामध्ये कचऱ्याची निर्मिती दिवसेंदिवस वाढत चाललेली आहे. दुसरीकडं कचऱ्याचं प्रॉपर व्यवस्थापन होत नाही आहे आणि तिसरीकडं महानगरपालिकेच्या आर्थिक स्रोत कमी असल्यामुळं किंवा त्याला मर्यादा असल्यामुळं मनुष्यबळाला पण मर्यादा आहेत. तर हे सगळं जर आपण एकूण त्रांगडं बघितलं तर या कोल्हापूर शहरामधल्या स्वच्छता मोहिमेला जसं आपण म्हणतात की वारंवार स्वच्छता मोहीम करायला लागणं याचा अर्थ कोणीतरी ते घाण करते म्हणून स्वच्छता मोहीम करायला लागते. तर याच्यावरती सोल्युशन काही विचार केलाय का की परमनंट सोल्युशन काही ते निघण्यासाठी आपल्याकडं महानगरपालिकेचा स्टाफ वाढवण्यासाठी असे काही तुम्ही प्लॅन्स केलेले आहेत का? सगळ्यात पहिल्यांदा जर तुम्ही पाहिलं असेल तर 26 फेबला जो स्वच्छता अभियान घेतला गेला, हो. त्याचं मी नावच असं दिलं होतं की माझं शहर माझी जबाबदारी भाग 1. हम्म. याचा अर्थच असा होता की मला माहिती आहे माझी जबाबदारी काय आहे, तसं माझ्या कोल्हापूरवासियांना पहिल्यांदा ह्या जबाबदारीची जाणीव करून देणं की हा जो कचरा होत आहे तो बाहेरून येऊन कुणी करत नाही आहे, तर माझ्या शहरातील लोकांना याची जागृती करणं की अशा पद्धतीनं कचरा आपण जर केलाच नाही तर अशा पद्धतीच्या मोहीम घ्यायला लागणार नाही. अगदी. या अनुषंगाने थोडंसं पाहिलं असता लोक खूप चांगली जागृत झाली, खूप साऱ्या संस्था मला त्याची जॉईन झाल्या. 3500 व्हॉलंटियर्स मला त्या दिवशी जॉईन झाले आणि खूप बरं. चांगल्या पद्धतीनं कोल्हापूर शहराची स्वच्छता, ज्याच्यामध्ये 31 टन आपण फक्त रोड आणि ह्याचा घेतला. खरं तर ही प्राऊडी नाही आहे की 31 टन जर फक्त रस्त्यावरून आपण काढतोय हो. तर शहरामध्ये गेल्यानंतर काय अवस्था होईल. परंतु माझी अशी धारणा आहे की जर हे कोल्हापूर शहर कोल्हापूरवासियांचं आहे, त्यांची ही जर जबाबदारी आहे, तर कोल्हापूरवासियांनी सुद्धा हे माझं शहर आहे म्हणून अस्वच्छतेला आळा कसा बसेल हे माझा प्रयत्न आहे. त्याच्याच बरोबरीने मी काही फाईन, मला असं वाटतं की जर प्रेमाने कळत नाही तर थोडा फाईन लावला पाहिजे, दंड बरोबर. केला पाहिजे. त्याच्यासाठी मी एक योजना आणलेली आहे की कोल्हापूरला आता सोशल मीडिया इतका खूप चांगला आहे की एखाद्याने जर एखादं स्पीट करत असेल, थुंकत असेल, आज तुम्ही बघितलं असेल गुटखा खाऊन हो. काय अवस्था कोल्हापूर हो. शहराची केलेली आहे, तर एखाद्यानं थुंकलं तर तुम्ही क्लिक काढायचा आणि तो क्लिक टोटल व्हायरल एवढा करायचा की माणसाला त्या तोंड दाखवायला नको असं व्हावं. आणि त्याच्यामध्ये फाईन आम्ही 2000 लावलाय आणि त्याच्यातले ₹500 मी त्या क्लिक करणाऱ्या लोकांना देणार, बरं. जेणेकरून अशा पद्धतीचा थोडासा अवेअरनेस निर्माण होईल. महापालिका प्रशासनाकडे खूप कमी कामगारांची संख्या आहे, त्याकडं मी पहिल्यांदा आता लक्ष दिलेलं आहे. साहेब, खरं तर सांगायला खूप वाईट वाटतं मला, 81 नगरसेवक प्लस स्वीकृतवाले 9-10 नगरसेवक, हो. आज एवढा मोठा कोल्हापूर शहराचा वाढता भाग आहे आणि फक्त 2 JCP आहेत बापरे. आणि कामगारांची संख्या पर 1000 लोकसंख्येला फक्त 7 ते 8 कामगार आहेत. हो. म्हणजे ही स्वच्छता शक्यच नाही. बरोबर. कोल्हापूर शहर हे माझं शहर आहे म्हणून आपण एकदा स्वच्छ करून देऊ, परंतु ही प्रशासनाची सुद्धा जबाबदारी आहे आणि मग त्या अनुषंगाने नियोजनासाठी नव्याने लोक भरती करणं किंवा आहे त्या लोकांना सरळ करणं, हा आता माझ्याकडे मोठा मी एम ठेवलेला आहे. आजपर्यंत जर महापालिकेचा इतिहास बघितला तर बऱ्याचदा नगरसेवक विरुद्ध प्रशासन असा संघर्ष असतो आणि मग काही वेळा असं पण असतं की ते बातमीमध्ये येण्यासाठी ती स्टंटबाजी महापालिकेच्या सभेमध्ये केली जाते. मग कुणाला तरी मुद्दाम त्याच्या अंगावर धावून जाण्यापासून, टेबलावरती त्यांच्या मासे टाकण्यापासून ते त्यांना काय काळं फासण्यापर्यंत सगळे प्रकार होतात. तुम्हाला आता ही कसरत करावी लागणार आहे की प्रशासनाला पण सांभाळायचं आहे आणि लोकांच्या अपेक्षांची पण पूर्तता करायची आहे. तर याच्यासाठी प्रशासनाला एक त्याच्यावरती कंट्रोल पण पाहिजे, पण त्याचबरोबर त्यांना तुमच्याबद्दल विश्वास पण पाहिजे. याच्यासाठी काय प्रयत्न करताय आता? सगळ्यात महत्त्वाचं तर तुम्ही जर माझी सभा पाहिली असेल तर थोडासा मीच स्वपरिवर्तनातून जगपरिवर्तन करण्याकडे माझा कल आहे. त्यामुळे माझ्यात मी काही इम्प्लिमेंट पहिल्या केल्या की टाईमला, म्हणजे टाईमला आज खरं तर कोल्हापूर शहराचे खूप प्रश्न आहेत. हो. 1 दिवसाची GB नॉट सफिशियंट. अगदी. आणि मग त्यातलं तुम्ही जर मागच्या काही सभा पाहिल्या असतील तर त्या 11ची सभा लिटरली आफ्टर लंच, म्हणजे 1:30ला वगैरे अशी सुरू व्हायची, मग राहिलेला तो सुद्धा 3:30 पर्यंत तो फिनिश व्हायचा. हो, हो. तर माझी सभा चालली ती 11 पासून 6 पर्यंत चालली. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी विरोधकांना कधी विरोधक म्हणत नाही, ते माझं कुटुंब आहे असं मी म्हणते. त्यामुळे थोडंसं तो विरोध क्या म्हणा बात आहे. किंवा एकमेकांच्या अंगावर, आता कालच माझी ABP माझाला ज्यावेळेला आमची मुलाखत झाली तर तिथे सगळ्या महापौरांनी जोरदार सांगितलं की माझ्या इकडे खूप खडाजंगी झाली, असं झालं तसं झालं. पण मी स्वतःहून सांगितलं की माझ्या महासभेमध्ये एकही खडाजंगी झाली नाही, कारण मला असं वाटतं की प्रत्येक नगरसेवक हा
समाजातील प्रॉब्लेमसाठी भांडतो किंवा त्यासाठी प्रशासनाशी भांडतो, ना की कोणी स्वतःच्या घरावरती कौलं बांधण्यासाठी, सोन्याची कौलं बांधण्यासाठी करतो. तर त्या अनुषंगाने ना ती मीटिंग इतकी सॉफ्ट झाली. नाही, पण कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये निवडून यायचं ते यासाठी की घरावरची कौलं बदलायची म्हणून, अशी अनेकांची धारणा आहे. अ, थोडासा हे काय आहे की महानगरपालिकेच्या डिक्शनरीमध्ये हे जे काही ढपला पाडणे, टक्केवारी, हे जे काही शब्द आहेत, हे शब्द कायमचे पुसून टाकण्यासाठी तुम्हाला आता प्रयत्न करावे लागणार आहेत. एक्झॅक्टली थोडासा कामाचा दर्जा वाढवणं असू दे किंवा अगदी बरोबर. कोल्हापूर शहराचा विकास, शाश्वत विकास आणि तोही सर्वांगीण विकास जर करायचा असेल तर मला सुद्धा थोडंसं स्ट्रिक्ट व्हावे लागेल. किंबहुना जर अशा काही घटना घडल्याच तर फौजदारी सुद्धा जरी करायला लागली तरी मी त्याच्यामध्ये नक्कीच उतरीन आणि चांगल्या पद्धतीचं शहर कोल्हापूरला देण्याचा मी प्रयत्न करेन. म्हणजे तुम्ही पण ना खाऊंगा ना खाणे दूंगा याचा प्रयत्न करणार आहे. नक्कीच 100%. पण आता काय झालेलं आहे की कोल्हापूर महानगरपालिकेसमोर इतके मोठे प्रश्न आहेत, प्रचंड प्रश्न आहेत, आणि दुसरीकडं उत्पन्न खूप मर्यादित आहे. उत्पन्न जर वाढवायचं असेल तर कर वाढ करावी लागते की ज्याला पुन्हा नागरिकांचा विरोध असतो. मग हा जो काही ही जी एक कसरत असते की महापालिकेचं उत्पन्न तर वाढवायचे पण त्याच वेळेला नागरिकांवरती बोजा मात्र वाढता कामा नये, याच्यातनं सुवर्ण मध्य कसा काढणार? आफ्टर मेयर इलेक्शन हम्म. पर डे मी अशा मीटिंग घेतलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये फॉर एक्झाम्पल आता KMT, हो. मग त्या KMTच्या माझ्या मीटिंगमध्ये असं आन्सर आलं की पर डे 6 लाख रुपीज लॉस Loss फॉर आहे. KMT. हो. फॉर एक्झाम्पल घरफाळ्याला जे काही दुकानगाळे आहेत त्यांच्याकडून वसुली फ्रॉम 2015 to 19 ₹1 नाही, झालेलं म्हणजे नाही. तो एक न्यायालयीन प्रवेश राहिलेला आहे. हो. पण 2019 पासून 25 पर्यंतचा सुद्धा कर भरला गेला नाही आणि 35 CR म्हणजे 35 CR अजून आपल्याला कलेक्शन बाकी आहे. 35 कोटी विचार रुपये करा, याचे. जर हम्म. 35 कोटीचा आपण व्याजावर जरी केलं हो. तरी आज कोल्हापूर शहर स्वच्छतेसाठी मी JCP घेऊ शकले असते. अशा पद्धतीनं खूप गलतान कारभार आहे आणि म्हणून फ्रॉम 11 to 1 o'clock कंपल्सरी अधिकाऱ्यांच्या मीटिंग, त्या सगळ्या प्रोजेक्टचा आढावा आणि मग का लॉसमध्ये आहे आणि मग त्याच्यातलं सापडलेलं उत्तर हे जास्त करून प्रशासनाची कमतरता आहे. त्या लोकांनी अजिबात लक्ष दिलं गेलेलं नाही आहे आणि आता त्यांच्याकडून करवून घेणं हेच माझ्याकडे आता मोठं टास्क आहे. नाही, म्हणजे आता तुम्ही म्हटलं तसं की खरं तर प्रशासकीय अधिकाऱ्यांनी मनात आणलं तर अनेक कामं वेगानं आणि दर्जेदार पद्धतीनं पूर्ण होतात, पण या अधिकाऱ्यांना, प्रशासकीय अधिकाऱ्यांना हे शहर आपलं आहे ही भावनाच नाही अजूनही. त्यामुळे त्याच्यातून त्या कॉन्ट्रॅक्टर बरोबर संगनमत करून त्यातनं काय आपल्याला मिळते ही मानसिकता तुम्हाला मोडून काढावी लागणार आहे. तुमच्या प्रश्नाशी मी 100% सहमत आहे. ते यासाठी खरं तर तुम्ही पाहिलं असेल की गेली 5 वर्ष प्रशासनाच्या हातामध्ये कोल्हापूर शहर होतं आणि कोल्हापूर शहराला नगरसेवकाची गरजच नाही एवढं जर त्यांनी कर्तृत्व करून दाखवलं असतं तर आज कोल्हापूर महापालिकेची इलेक्शन सुद्धा कदाचित लोक म्हटले असते नको, पण प्रशासन असू दे. हो. परंतु खूप वाईट वाटतं या गोष्टीचं की नाही, काही झालं नाही गेल्या काहीही 5 झालं वर्षाच्या नाही प्रशासकीय आणि कारकिर्दीत. मला वाटतं की आहे त्याच्यापेक्षा पण मागं कोल्हापूर गेलं. मागे गेलं. अगदी अगदी. नाही, म्हणजे मला हाच प्रश्न विचारायचा होता की आता आपल्याकडे ते शहरामध्ये काही ठिकाणी ते मिस्ट उभे केली, म्हणजे उन्हाळ्याच्या दिवसामध्ये हवा थंड व्हावी, धुळीचे कण खाली बसावेत, त्याच्यासाठी आपण किती रुपये खर्च करतोय, किंवा आपण ते एक स्प्रिंकलरचा एक तो टँकर घेतला, 1,32,00,000 रुपये त्याची आपण किंमत दाखवलेली आहे. महापौर म्हणून आता इथून पुढं ज्या ज्या योजना तुम्ही जाहीर कराल त्याच्यासाठी नेमके किती रुपये खर्च केले जात आहेत, त्याच्यासाठी तेवढी खरोखर त्या पैशांची गरज आहे का? 10 रुपयाची वस्तू जर महानगरपालिका 40 रुपयाला आणि 50 रुपयाला घेत असेल आणि पुन्हा दुसरीकडे म्हणत असेल की महानगरपालिकेची आर्थिक परिस्थिती बिकट आहे, तर हे कधीच संपणार नाही. म्हणजे ज्या सामान्य लोकांना लक्षात येतं की अरे याची किंमत एवढी नाही आहे, तरी सुद्धा केवळ कागदोपत्री रंगवून 1 रुपयाची वस्तू 5 रुपयाला 7 रुपयाला घेतली जाते, याला आळा कसा घालणार? अगदी 100% हे तुमचं प्रत्येक मत टेंडर बरोबर आहे. प्रोसिजरमध्ये तुम्हाला लक्ष घालावं लागेल. अगदी मी त्याच्या अनुषंगाने आता जे ऑन गोईंग प्रोजेक्ट्स आहेत, फॉर एक्झाम्पल STP प्लांट आहे, हो. कोल्हापूर शहरातलं अंबाबाई महालक्ष्मी आराखडा आहे, हो. या सगळ्या प्रोजेक्टचे मी ऑलरेडी फाईल काढलेले आहेत. सगळ्याचं मी रिपोर्टिंग करत आहे आणि प्रत्येक गोष्ट कटाक्षानं पाहिली जाईल की जिथे हा जर 10 रुपयाचा पेन आहे तर वाय इट शुड बी 15 रुपीज. एक्झॅक्टली, बरोबर. आता तुम्ही महापौर आहात म्हणजे तुम्ही आता कोणत्याही राजकीय पक्षाच्या पदाधिकारी नाही, तर तुम्ही या कोल्हापूर शहराच्या प्रथम नागरिक आहात. त्यामुळे आमच्या सगळ्यांच्या तुमच्याकडनं अपेक्षा आहेत आणि तुम्ही एक सुशिक्षित आहात, तुमच्याकडे जिद्द आहे, तुमच्याकडे सकारात्मकता आहे आणि तुम्हाला काहीतरी चांगलं करावं ही तुमची मनापासूनची भावना आहे. अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला हा
1-1.25 वर्षाचा कालखंड अपुरा आहे असं वाटत नाहीये? आई अंबाबाईचे खूप आभार मानेन की महापौरपदी माझी निवड झाली. तेव्हा मी असं ठरवलं होतं की जसं एक तुम्ही मूव्ही पाहिला असेल की एक दिवसाचा मुख्यमंत्री, हो, हो, अनिल कपूर. हो. तर तेव्हा मला असं वाटलं की ज्याला काही करायचंच नाही त्याला 5 वर्षाचा कालखंड सुद्धा क कमी पडेल पडेल. आणि ज्याला करायचंच आहे तर हा सुद्धा पुरा आहे. आणि एक अपेक्षा अशी आहे की काम असं करून दाखवीन की लोकांनी म्हणायला पाहिजे की ठीक आहे, ह्या असू देत. क्या बात है! आता मी जरा थोडंसं वैयक्तिक तुमचं अकॅडमिक क्वालिफिकेशन काय? कारण तुम्ही अतिशय उत्तम शेरोशायरी करता, इंग्रजीमध्ये बोलताय. अकॅडमिक क्वालिफिकेशन काय? म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये किंवा कोल्हापूर शहराच्या महापौर एक सुशिक्षित आणि एक अतिशय ज्याला आपण म्हणतो की अवतीभोवतीचं तारतम्य असलेली महिला त्याचं नेतृत्व करते, याचा आम्हाला सगळ्यांना आनंद आहे. तुमचं शिक्षण काय आहे? धन्यवाद. माझं शिक्षण डी फार्मसी झालं बरं. आणि खरं तर व्हायचं होतं IPS ऑफिसर वगैरे. थोडंसं आफ्टर मॅरेज तो ट्रॅक चेंज झाला आणि बरं. मग आफ्टर 1 बेबी त्यामुळं मग डी फार्मसी करावं लागलं. आणि खऱ्या अर्थानं माझे मिस्टर संग्रामसिंह निकम यांना खूप राजकारणाची आवड. मला ॲक्च्युली एज्युकेशनल फील्ड खूप आवडतं. माझं स्कूल आहे, कम्प्युटर अकॅडमी आहे, ट्युशन्स आहे, शेअर मार्केटचे मी क्लासेस घेते. म्हणजे आय लाईक शेअर बरं, मार्केटिंग. बरं. तर त्या अनुषंगाने काम करत होते. परंतु माझ्या मिस्टरांना राजकारणाची खूप आवड असल्यामुळं आणि बऱ्याचदा असं होतं की दुसऱ्या नगरसेवकाला आपण उभा केल्यानंतर तितकासं काम होत नाही. या कन्सेप्टवरती आम्ही शेवटी पोचलो आणि मग महिला आरक्षण आणि त्या अनुषंगाने मग राजकारणामध्ये आलो. पण मग तुम्हाला इंटरेस्ट होता की केवळ पतिराजांचं मन दुखावायचं नाही म्हणून निवडणुकीला उभारलात? बिलकुलही इंटरेस्ट नव्हता आणि अगदी आमच्या दोघांचा एवढा वादविवाद या गोष्टीवर झाला की आपण सेपरेट होऊया. अरे बापरे! एवढ्यापर्यंत झाला होता की तुम्हाला ते आवडतंय तर आपण तुमचा फॉर्म भरू. पण त्यांनी डिसाईड केलं होतं की मी राजकारणात नाही येणार आहे, तुझाच फॉर्म भरायचा आहे. आणि आईची कृपा की तो लेडीजच वाट पडत गेला आणि त्यामुळं माझं नाही, पण मी आमचे मित्र संग्राम निकम यांचे आभार मानेन की त्यांच्यामुळे आम्हाला कोल्हापूरला एक चांगल्या महापौर मिळाल्या, खमक्या महापौर मिळाल्या. आता एक खमकं पद तुम्हाला पुढच्या काही कालावधीमध्ये दाखवून द्यायचे की जे चांगलं आहे त्याला चांगलं म्हणणार, जे चुकीचं आहे ते काम खपवून घेणार नाही, हे तुमच्याकडनं अपेक्षित आहे. मला सांगा की बऱ्याचदा असं होतं की आता तुम्ही जसं म्हटलात की पतिराजांची इच्छा असते, हौस असते, म्हणून मग पत्नीला निवडणुकीच्या रिंगणात उभं केलं जातं आणि त्यानंतरचे सगळी निर्णय प्रक्रिया जी असते ते ह्यांना विचारून सांगते, असं होतं. तुमच्या बाबतीत काय आहे? ज्यावेळेला आमचं ह्याच्यावरती वादंग झाला की तुझाच फॉर्म भरायचा, तर मी ज्यावेळेला नाही म्हटलं त्यावेळेला एक प्रॉमिस मी त्यांच्याकडून घेतलं होतं की काम करण्याची जर मला मुभा असेल, माझ्या निर्णय घेण्याला जर मुभा असेल तर आणि तरच माझा फॉर्म भरा, अदरवाईज ते नाही मना करायचं आहे. आणि ते झाल्यानंतर सुद्धा खरंच खूप अभिमानाची आणि माझ्यासाठी खूप ही गोष्ट आहे की माझे मिस्टर संग्रामसिंह निकम यांनी खूप बाहेरचा सगळा भाग सांभाळला आणि खूप चांगल्या पद्धतीचं वोटिंग. पण ज्यावेळेला मी नगरसेविका झाले दॅट डे त्यांनी मला एकदा कमानीच्या आत सोडलं होतं महापालिकेच्या. त्यानंतर त्यांनी कधीही 5 वर्षामध्ये पाऊल ठेवलं नाही. हो, अगदी. आणि मी ज्यावेळेला पण लोकांनी बघतो. असं हो. त्यांना म्हटलं की तुम्ही नाही, तर ते म्हणले ती आहे, तिचं ती करू शकते. त्यामुळे तो काही विषय नाही. आणि सेम थिंग की मी ज्यावेळेला महापौर झाले त्यावेळेला सुद्धा त्यांचा खूप हा आग्रह होता. मी खरं तर म्हणत होते की असू दे नगरसेवक आहे, ठीक आहे आपण समाजाची सेवा करू. परंतु महापौरसाठीचा सुद्धा हट्ट त्यांचाच होता. आणि त्यानंतरच्या काळात सुद्धा त्या दिवशी माझी जीबी होती म्हणून ते आले होते. अदरवाईज त्यांनी आणि तेही त्यांचं स्वप्न होतं की मी महापौरचा गाऊन घातलेला त्यांना पाहायचं होतं. साहजिक आणि आहे. म्हणून त्या दिवशी तो फक्त ते अभिमानाचा आले क्षण होते प्रत्येकाला बघावंसं वाटणारच. आणि तो त्यांच्यामुळे होता. आणि त्यामुळं त्या दिवशी फक्त ते आले होते. त्या दिवसापासून मात्र अजूनही कधी आले नाहीत. पण मग आता तुम्ही घरातलं गृहिणीपद, आई आणि तुमच्या एज्युकेशन, सगळ्या इन्स्टिट्यूट आणि महापालिका यांचं कसं काय डिस्ट्रीब्युशन कसं केलेलं आहे? कामाची विभागणी कशी केलेली आहे? मला असं वाटतं की प्रत्येक स्त्रीनं पहिल्यांदा तिचं कुटुंब पाहावं, सासू सासऱ्यांची सेवा करावी आणि मग तुमचं काय आहे ते. मग ह्याच्यामध्ये फक्त आता मी टाईम मॅनेजमेंट लावली आहे, कारण माझे सासूबाई वयस्कर आहेत तर त्यांचं सगळं आवरल्याशिवाय मी बाहेर पडत नाही. बरं. देवपूजा आणि मात्र काही थोड्या गोष्टी आता थोड्या दुसऱ्यांवरती मग कुकिंग ह्या प्रोसेस वगैरे केल्यात. पण मला पण तुम्ही उत्तम वाटतं- स्वयंपाक करता असंही मला माहिती आहे. हो, ऐकलेलं आहे तुमच्या मी. BTV चॅनलवर हो, माझे हो. 2 वर्ष झालेले आहेत तुमचे कुकिंगचे. कार्यक्रम हो. होते. मला आवडतं आणि खरं तर मी माझ्या स्कूलची बिल्डिंग त्यासाठीच बांधली होती की मला मोठं हॉटेल काढायचं होतं. पण मला असं रिअलाईज झालं की मी समाजामध्ये काम करत असताना अशी काही समाजातली घटक आहेत की ज्यांच्याकडे पैसे नाहीत पण मुलं खूप हुशार आहेत. आणि म्हणून माझी रॉयल एज्युकेशन सोसायटी, ज्याच्यामध्ये मी शाळेचा ड्रेस, टाय, बूट, बेल्ट ह्या पुस्तकं मोफत देते. पण तुम्ही या आणि शिका, अशा पद्धतीनं माझी स्कूल चालते. आपण आता गप्पा मारतोय, मला एक तुमच्याकडनं समजून घ्यायला आवडेल की ज्या पद्धतीनं एकूणच निवडणुकांचं स्वरूप बदलत चाललेलं आहे त्याच्याबद्दल तुम्हाला काय वाटतं? म्हणजे मी नेहमी असं म्हणतो
की दुपारी 3 नंतर अचानक मतदानाला रांगा लागतात, तोपर्यंत मतदान खूप कमी झालेलं असतं. असं का होतं? म्हणजे आता असं झालेलं आहे की जेवणावळी आणि पाकीट दिल्याशिवाय निवडणूक लढवता येत नाही. सर्वसामान्य माणसानं निवडणुकीचा विचारही करायचा नाही. हे जे काही चित्र तयार झालं आहे, समीकरण तयार झालं आहे, तुमच्यासारख्या सुशिक्षित, विचारवंत लोकांनी याच्याबद्दल काहीतरी बोललं पाहिजे, काहीतरी ही सिस्टीम बदलण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. तुमचा काय विचार आहे? मला खरं तर अतिशय जिव्हाळ्याचा आणि मला मनापासून वाटणारा तुम्ही प्रश्न विचारलाय. खरं तर मी पहिल्यांदा ना या प्रोसेसबद्दल बऱ्याचदा या ठिकाणी बोललेली आहे, की मला असं वाटतं ना, नगरसेवक असा असावा, की त्याला त्या प्रभागाचा आढावा माहीत असावा, प्रभागातील लोकांच्या काय समस्या आहेत त्या माहीत असावा, याचा अभ्यास असणारा आणि मग नगरसेवक हे मला तर असं वाटतं, की तुम्ही जेवणाळे वगैरे ह्या तर म्हणतात, तर मला असं वाटतं नगरसेवक होण्यासाठीची परीक्षा असायला पाहिजे. आता परीक्षेत त्या क्या माणसाने बात है! पास व्हायला पाहिजे. हं. कारण कोल्हापूर शहर जर तुम्हाला चांगलं करायचं आहे, तुम्हाला साहेब खरं तर खंत वाटते मला या गोष्टींची. काही महापौर होऊन गेल्या, काही नगरसेवक होऊन गेल्या. लिटरली रस्ता आधी असतो का ड्रेनेज आधी असतं हेही त्यांना माहित कळत नाही. नाही. तर माझ्या या कोल्हापूर शहराचं काय होणार आहे याचं मला अगदी, वाईट वाटतं. अगदी. आज जर आम्ही ॲज अ मेयर म्हणून बसू, तर मला याचं तेवढं तरी नॉलेज पाहिजे, की मला जर प्रशासनाकडून चांगला फंड आणायचा आहे, तर मला काय पद्धतीनं फाईल अप करायला पाहिजेत. आता मी गेली 8 दिवस झाले सीएम साहेबांसाठीच्या ज्या फाईल बनवते आहे, तो अभ्यास करत असताना मला हे रिअलाईज झालं, की माझ्यासारख्या बाईला जर एवढा अभ्यास करत असताना इतक्या कठीण प्रोसेस येतात, हो. तर महापौर किंवा नगरसेवक ह्या जर 7 स्टँडर्ड 8 स्टँडर्ड असते, तर व्हॉट शी डू? अगदी, अगदी. खरं आहे. त्यामुळे मला खरं तर असं वाटतं, की मग ते जेवणावळी खाणावळी बंद होतील आणि मग अभ्यास करूनच नगरसेवक पास होतील. क्या बात आहे! खरं तर तुम्ही महायुतीच्या पहिल्या आता महापौर आहात कोल्हापूर शहरातल्या. आता तुम्हाला म्हटलं तर संधी आहे. म्हटलं तर तुम्हाला सगळ्या प्रशासकीय यंत्रणेमध्ये गेल्या 15-20 वर्षामध्ये त्यांची जी काम करण्याची एक पद्धत होती, त्याची त्यांना सवय लागलेली असते. ती सवय प्रशासकीय लोकांची मोडून काढून त्यांना आता पळवायचे तुम्हाला सगळ्यांना. कारण आज सुदैवानं राज्यामध्ये महायुतीचं सरकार आहे, सेंट्रलमध्ये, केंद्रामध्ये महायुतीचं सरकार आहे, भाजपचं सरकार आहे. सो तुमच्याकडं एकतर जबाबदारी पण जास्ती आलेली आहे, तुमच्याकडनं अपेक्षा पण जास्ती आहेत. तर अशा वेळेला मी तुम्हाला जे सुरुवातीला म्हटलं, की तुम्हाला असं करणं अत्यावश्यक असणार आहे, की मला या पुढच्या 1 महिन्यामध्ये हे विषय मार्गी लावायचे आहेत. त्याच्यासाठी या विषयांसाठी मला राज्य सरकारकडं, या विषयांसाठी केंद्र सरकारकडे जावं लागणार आहे. असे काही तुम्ही त्याचं एक अभ्यास किंवा त्याचं एक टाईम टेबल बनवलेलं आहे का? या अनुषंगाने तर सर्वात प्रथम आदरणीय भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब, मुख्यमंत्री सीएम देवेंद्रजी फडणवीस साहेब, तसेच आदरणीय आमचे मार्गदर्शक चंद्रकांतदादा पाटील साहेब, ज्यांचं आम्हाला नेहमी सहकार्य आणि नेहमीच आशीर्वाद असतो, असे खासदार धनंजय महाडिक साहेब, दक्षिणमध्ये खूप चांगल्या पद्धतीनं ज्यांच्यामुळे काम झालं, आणि असे आदरणीय अमल साहेब यांचे मनापासून आभार मानेन, की मी भारतीय जनता पार्टीचा, महायुतीचा पहिला महापौर या सगळ्यांच्या आशीर्वादामुळे, या सगळ्यांनी केलेल्या सहकार्यामुळे झाले. त्याबद्दल त्यांचे सगळ्यांचेच मनापासून आभार मानेन. आणि या अनुषंगाने एकच सांगेन, की आज केंद्रामध्ये, राज्यामध्ये आणि आता कोल्हापूर शहरामध्ये महायुतीची सत्ता असल्यामुळं फंडिंग किंवा जे कोऑपरेशन लागतं की प्रशासनाचं, तर त्या अनुषंगाने आदरणीय खासदार धनंजय महाडिक साहेबांचे रिलेशन खूप चांगले त्यांच्याशी असल्यामुळे आता एक 4 दिवसापूर्वीच मी माझ्या सगळ्या फाईल, मग ते सर्किट बेंच असतील, कोल्हापूर शहराची हद्दवाढ असेल, खूप चांगल्या की जे कोकण रेल्वे असेल, या सगळ्याच्या फाईल मी तयार केल्या. आणि सर्किट बेंड म्हणजे आता ते शेंडा पार्कमध्ये जे नवीन बिल्डिंग होणार आहे त्याच्यासाठी? एक्झॅक्टली. अच्छा. आणि इव्हन नवीन आता महापालिका होत आहे, तर या अशा सगळ्या महापालिकेची नवी इमारत. नवी इमारत असे ओके. खूप सारे आहेत, हो. की ज्याच्यामधून सगळ्यात महत्त्वाचा आधी म्हणजे कोल्हापूर शहराची हद्दवाढ. हम्म. तर याचा मला मदत अशा ह्यानी होत आहे, की महायुतीचा महापौर असल्यामुळे आणि हा मान मला मिळाल्यामुळं खूप चांगला वे आहे, की आम्हाला त्या माझ्या ज्या काही माझे एम आहेत किंवा माझी जी धोरणं आहेत ती पूर्ण करण्यासाठी माझ्याकडे टोटल आराखडा कंप्लीट आहे. मी माझे 12 प्रोजेक्ट ठरवलेले आहेत. मला माहिती आहे, मी जरी 12 ठरवले तर एक 10 तरी निदान माझ्या कारकिर्दीत व्हावी, असे मी मेन सगळे प्रोजेक्ट्स माझे रेडी आहेत आणि मी त्या अनुषंगाने चाललेली आहे. तुम्ही आता महायुतीच्या महापौर म्हणून जरी काम करत असला तरी सुरुवातीला मी म्हटलं असं की आता तुमचा पक्ष नाही, आता तुम्ही महापौर म्हणजे जनतेच्या या प्रथम नागरिक आहात. तर आता महानगरपालिकेमध्ये त्याच वेळेला महायुतीतल्या 3 पक्षांमध्ये सुद्धा अंतर्गत कुरबुरी सुरू झालेली आहेत. हे सगळं व्यवस्थित ते सांभाळायचं, त्याच्यामध्ये बॅलन्स ठेवायचा, हा सुद्धा एक मोठा टास्क तुमच्यासमोर असणार आहे. त्याच वेळेला महायुती विरुद्ध महाविकास आघाडी हे जे काही महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी होतं किंवा राज्यामध्ये आहे, तर याच्यामध्ये सुद्धा तुम्हाला बॅलन्स ठेवायचा आहे. तर याच्यासाठी काय विचार केलाय तुम्ही? सगळ्यात पहिल्यांदा तर तो बॅलन्सचा विचार मी असा केलाय, की मी स्वतःला महायुतीची फक्त आहे
हे माझंच मी मनातून काढून टाकलेलं आहे. कारण मग याच्यामध्ये 81 नगरसेवक आणि माझं कोल्हापूर शहर Yes. हाच मी माझ्या डोक्यामध्ये ठेवला आहे. आणि त्यामुळं पहिल्यांदाच घेतले गेलेले काही निर्णय, मग ज्याच्यामध्ये काही वर्कर्स जे आहेत ते हो. काही नगरसेवकांकडे 4x आहेत हम्म. आणि काही नगरसेवकांकडे 1x आहेत. हम्म. तर पहिल्यांदाच तिथे मी अनाऊन्स केलं की कोल्हापूर शहराची महापौर रूपा निकम म्हणून तिला एकही कामगार जादा मिळणार नाही. 81 नगरसेवकांमध्ये 81 नगरसेवकांना जेवढं डिवाइड बाय 81 होते तेवढे कामगार मिळतील. मग क्या असे काही मी निर्णय घेतलेत की जिथे चालणारच नाही, हम्म. कोणाचं एक आहे म्हणून असं नाही. कोल्हापूर शहराला समानतेनं आपण गेलो तर हे विवाद होणार नाहीत मला असं वाटतं. तुम्ही यापूर्वी सुद्धा महापौर पद आत्ता तुम्ही भूषवताय, पण त्याच्यापूर्वी सुद्धा तुम्ही नगरसेविका म्हणून काम केलंय. तुम्हाला असं वाटत नाही की नागरिकांच्या अपेक्षा दिवसेंदिवस जरा अतिच वाढत चाललेल्या आहेत? म्हणजे नगरसेवकांनी सकाळी 6 वाजल्यापासून ते 10 वाजेपर्यंत रोज आपल्याला भेटावं, आपल्या घरात पाणी येते का नाही इथून पासून ते ड्रेनेज साफ झाले का नाही इथपर्यंत सगळ्या गोष्टी नगरसेविकांनीच किंवा नगरसेवकांनीच बघाव्यात. लोकांच्या पण अपेक्षा वाढल्यात असं वाटतंय का? आणि त्यामुळे नगरसेवक पदाचा जो काही गरिमा होता तो दिवसेंदिवस कमी होत चाललाय का? थोडंसं मी या तुमच्या वाक्याला विरोध करीन. हम्म. कारण मला असं वाटतं जर प्रशासनानं त्यांच्या जबाबदाऱ्या नीट केल्या, आज पाणी प्रश्न आहे, आज तुम्ही बघताय की पंचगंगा नदी दुथडी वाहत आहे आणि पाण्यासाठी महिलांना घागरी घेऊन बसावं लागतात. हेच जर प्रॉब्लेम आपण सॉल्व्ह केले, बरं. जनतेचे प्रश्न ऑलरेडी जर ते सॉल्व्ह झाले तर जनता फारशी आपल्यापर्यंत येणार नाही. हम्म. आता बघा 5 तारखेला मी जो जनता दरबार जाहीर केला होता, हो. साहेब तुम्हाला पटणार नाही, आम्ही 1:30 वाजता गेट बंद केलं, त्यानंतर 1000 लोक बाहेर बाहेर होती होती. हो. आणि 1000 लोक आतमध्ये हो. होती. सांगण्याचं तात्पर्य एवढंच आहे की मला असं वाटतं कॉर्पोरेटर आणि प्रशासन, पदाधिकारी आणि प्रशासकीय यंत्रणा या लोकांनी जनतेचे प्रॉब्लेम पहिल्यांदा सॉल्वच केले पाहिजेत आणि मग अशा पद्धतीची नाराजी थोडीशी कमी होईल. तुम्ही म्हणताय तेही बरोबर आहे की आता लोकांना खरंच असं वाटायला लागले की नगरसेवक म्हणजे गटर काढणारा आहे का काय, आणि ती परिस्थिती वाईट आहे. पण मला असं वाटतं की आपण स्वतःला इतकं प्रूफ करू की त्या लोकांनी माझ्यापर्यंत यायचीच गरज नाही. पण तुम्ही आत्ता जे म्हटलात ना, मला त्याच मुद्द्याकडे यायचं होतं की ज्या जनता दरबारामध्ये ज्या पद्धतीनं वर्षानुवर्ष आमचे प्रश्न सुटत नाहीत म्हणून पोट तिडकीनं बोलणारी लोक होते, मी बघितलं त्यामध्ये. तर या सगळ्यांचं शंका समाधान करणं खरोखर शक्य आहे का? कारण तुम्ही कितीही प्रयत्न केले तरी गेंड्याच्या कातडीचं प्रशासन ही जी काही आपल्याकडं एक पूर्वापार चाललेली पद्धत आहे ही कशी बदलणार तुम्ही? पहिला माझा त्यातला इंटेन्शन असा आहे की पहिल्यांदा जागरूकता आणणं. म्हणजे काय की मी जर जनता दरबार घेतेय तर प्रशासनाला हे लक्षात येणार आहे की आफ्टर 15 डेज मला मेयर विचारणार आहे. साहेब खूप खंत वाटली मला. 2015 सालीचा एक प्रश्न, हो. त्या घरावरती झाड पडतेलं कल्लेलं फोटोज आहेत. 2015 पासून जर एखादं झाड आपण तोडू शकत नाही, साध्या साध्या गोष्टी, हो, बाकीच्या तर हो. टिपी आणि बाकी खूपच क्लिष्ट विषय तर आहेत. परंतु जर अशा साध्या गोष्टींसाठी सुद्धा त्या लेडीजच्या घरातील मुळ्या सगळ्या घरातून बाहेर आल्या होत्या. हो. खूप छोटंसं घर होतं. म्हणजे लाज वाटते या गोष्टीची की 2015 पासून एखादी केस. आणि म्हणून हा अजेंडा की ह्या अधिकाऱ्यांना वचक बसणं की आपल्याला कोणीतरी विचारणारं आहे आणि मला हे काम करायचं आहे. आणि मी याला जोडून अध्यात्मही थोडा जोडलेला आहे की ह्या लोकांना मी अवेअर करत आहे की परमपिता परमेश्वरानं कर्मा एक ठेवलाय. हो, अगदी खरं. तुम्ही जर मी आज 10,000 रुपये मी पगार घेताय तर माझं हे कर्तव्य आहे, मला वरती गेल्यावर परमेश्वराला याचं उत्तर द्यायचं, याचं भान ठेवा बरोबर. आणि त्या अनुषंगाने मग होणारा बदल. कामाशी बेईमानी करायची नाही. Exactly. आज आपण नेहमी म्हणतो काम चोखच केलं पाहिजे आपण. म्हणून मी नेहमी त्यांना असं म्हणतं की एखादा मनुष्य सोन्याचा जर चमचा घेऊन जन्माला येतो तोंडामध्ये आणि एखादा माणूस गटारीमध्ये जन्माला येतो, तर कर्मा बांधा. आणि त्याचा खूप चांगला इफेक्टही झालाय की आता मी त्यांना असं सांगितलं होतं ना की अधिकारी पाहतोय म्हणून किंवा नगरसेवक पाहतोय म्हणून मला स्वच्छता नको आहे, तर हे तुमचं कर्तव्य म्हणून करा. तर खूप चांगला इम्प्लिमेंट त्या अनुषंगाने होत आहे. पण आता तुम्ही म्हटलं तसं तुमच्याकडे ही पण जबाबदारी आहे की राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून येणाऱ्या योजनांसाठी पाठपुरावा करायचा हा एक भाग, आणि जो खरोखर खालच्या खाली प्रशासकीय लेवलला जर चांगला व्यवस्थित समन्वय असेल तर कोल्हापूर शहरातील सगळ्या उद्यानांची दुरावस्था, कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीचे जे दवाखाने आहेत तिथली यंत्रणा किंवा तिथली स्वच्छता चांगली करणं, किंवा शहरातील रस्त्यांची स्वच्छता, वेळच्या वेळी कचरा उठाव, हे प्रश्न ह्याच्यासाठी राज्य सरकार किंवा केंद्र सरकार जबाबदार नाही. याला केवळ आणि केवळ खालची जी यंत्रणा आहे त्यांची व्यवस्थित मोठ बांधली पाहिजे. तर ह्याचा बॅलन्स ठेवण्यासाठी तुम्हाला भरपूर काम करावं लागणार आहे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. याच्यासाठीचा मी तुम्ही आता काढलेला- प्रयत्न करताय, तुम्ही सांगितलं की अगदी अध्यात्मापर्यंत त्यांना तुम्ही थोडंसं पॉझिटिव्ह एनर्जी द्यायचा प्रयत्न करताय,
पण जे अधिकारी वर्षानुवर्ष सोकावलेले आहेत, काम करायचं नाही, ज्याच्या त्याच्यातनं ढपला कसा पडायचा, आणि काही दुर्दैवानं लोकप्रतिनिधी पण त्यांना सामील असतात, याच्यावरती खरोखर कठोर भूमिका तुम्ही घेणार का? 100% आम्हाला माझी त्याच्याबद्दल सगळ्यात महत्त्वाचा इंटरेस्ट तोच आहे की कोणीतरी आता या शहराला वाली मिळालेला आहे, तर त्यानं ते खरोखर तसं काम केलं पाहिजे. एक्झॅक्टली ह्याच्यावर तर माझा बडगा इतका जोरात सुरू आहे की म्हणूनच मी सकाळी 11 पासून 6 वाजेपर्यंत थांबते. तुम्हाला साहेब पटणार नाही, महापौरची गाडी जाते कधी असं टिल करून सगळे अधिकारी बघत असतात. इतक्यापर्यंत वचक ठेवलाय की सगळ्या गोष्टींवरती वचक नक्की येणार. जे कोणी याच्यामध्ये असतील त्यांच्यावरही नक्कीच चांगल्या पद्धतीची शिक्षा, की ज्याच्यामध्ये मग फौजदारी जरी करायला लागेल तरी करणार ही मात्र माझी ग्वाही. आणि पण तुम्ही महायुतीमध्ये 3 घटक पक्ष आहेत, त्या तिन्ही घटक पक्षाच्या सगळ्या नगरसेवकांना पण तुम्हाला खुश ठेवायचंय. नाही, त्यांना आता ह्या पद्धतीनं सांगणं की बाबा आपलं कोल्हापूर शहर ही माझी जबाबदारी जर आपण म्हणतोय, तर चांगलं कोल्हापूर बनवायचं असेल तर काही गोष्टी तुम्हाला बॅकआउट कराव्या लागतील. हम्म. मला वाटतं आव्हानं खूप आहेत आणि मी वारंवार रूपाराणी निकम यांना आमच्या स्टुडिओमध्ये बोलवणार आहे, कारण चांगलं काम केलं तर तरी त्याचं कौतुक किंवा त्याचं श्रेय त्यांनाच जाणार. आणि जर या पुढच्या तुमच्या कारकिर्दीमध्ये जर काही प्रश्न सुटले नाहीत तर त्याची जबाबदारी पण तुमचीच असणार आहे, कारण महापौर पद हे जितकं मानाचं पद आहे तितकंच ते जबाबदारीचं पद आहे. आणि आम्हाला सगळ्यांना एवढाच आनंद आहे की एक सुशिक्षित महिला आज ज्यांना पूर्णपणे आपल्या जबाबदारीचं भान आहे, कर्तव्याचं भान आहे, अशी महिला आज महापौर पदाच्या खुर्चीवरती आरूढ झालेल्या आहेत. सुदैवानं कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त सुद्धा महिला आहेत, त्यामुळे तुमच्यामधलं ट्युनिंग तुम्ही अधिक चांगलं वाढवून या शहरातले प्रश्न तुम्ही अनेक मार्गी लावू शकता. आणि जसं आत्ता आपण बोललो त्यानुसार राज्यात आणि केंद्रात दोन्हीकडं भाजपची सत्ता असल्यामुळं आणि पहिल्यांदाच कोल्हापूर महानगरपालिकेमध्ये महायुतीचा महापौर असल्यामुळं तुमच्या बाजूनं अनेक प्लस 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 वाढत गेलेले आहेत. सो त्याचा जर तुम्ही चांगला उपयोग केलात तर नक्कीच शहरातले प्रश्न नक्की सुटू शकतील. शेवटी मला तुम्हाला एवढंच विचारायचं आहे की कोल्हापूर महापौरांकडनं किंवा नगरसेवकांकडनं जनतेच्या अपेक्षा असतातच, पण महापौर म्हणून तुमच्या जनतेकडून काही अपेक्षा आहेत का, की लोकांनी, कोल्हापूर शहराच्या लोकांनी याबद्दल जागरूक असावं, याबद्दल किमान त्यांनी काहीतरी पुढाकार घ्यावा, अशा तुमच्या काही अपेक्षा आहेत का? खरं तर खूप साऱ्या अपेक्षा आहेत, कारण मला असं वाटतं की प्रशासन किंवा नगरसेवक हे तोडके पडतील, कारण ॲज अ कम्पेअर विथ पब्लिक तुम्ही जर बघितलं तर आता आम्ही नव्याने स्वच्छता वगैरे करून देऊ, पण माझं शहर अस्वच्छ होणार हो. नाही. याकडे थोडं या अनुषंगानं होईल. आणि या अनुषंगातूनच काही मी कोल्हापूर शहरातील संस्था आहेत, जस्ट लाईक रोटरी क्लब आहे, कोल्हापूर फर्स्ट आहे, चेंबर ऑफ कॉमर्स आहे, किंवा खूप साऱ्या संस्था, मी यांना थोडंसं आव्हान केलं होतं की हे आपलं कोल्हापूर शहर सुंदर करण्यासाठी किंवा आपल्या कोल्हापूर शहरातील प्रॉब्लेम दूर करण्यासाठी तुम्ही सुद्धा एक हेल्पिंग हँड म्हणून यावं. आणि साहेब खरंच सांगायला खूप आनंद वाटतं की आज प्रोग्राम झाला ज्याच्यामध्ये कोल्हापूर फर्स्ट लोकांनी मला एक 4 स्वीपिंग मशीन आणि 4 लॅट्रिन आणि ही ग्वाही की अजूनही तुम्हाला काय लागेल तर आम्ही देऊ. या अनुषंगाने कोल्हापूर शहरातील सगळे जे आयलँड्स आहेत, मला असं वाटतं की आज कोल्हापुरी चप्पल फेमस आहे, आज कोल्हापुरी नथ फेमस आहे, तर असे आयलँड्स काही अशा कंपन्यांना मी देत आहे ज्याच्यावर ते ॲडव्हर्टाईज पण करतील आणि त्यांचा तिथे लोगो लावून, आता फॉर एक्झाम्पल गुळाची ढेप आहे तर ते आपण मार्केट यार्डला लावून त्यांची ॲडव्हर्टाईज होईल. किंवा आज तुम्ही पाहिलं तर कोल्हापूर शहरामध्ये फर्स्ट कॅमेरा, ज्याचं फर्स्ट मूवी, तर ह्याला एक ऐतिहासिक वारसा आहे, तर तो तिथं आपण केशवराव भोसले जिथे लावणं, अशा पद्धतीच्या मग दूधकट्टा आहे, मिरजकर टिकटीला लावता येईल, अशा माझ्या संकल्पना आहेत की ज्याच्यामध्ये आपले सगळे कोल्हापूर शहरातील आयलँड्स आपण डेव्हलप करतोय. आणि या सगळ्यांच्या मदतीनं कोल्हापूर शहरातल्या जितक्या काही गार्डन आहेत त्या मी CSR मधून डेव्हलपिंगला देत आहे, जेणेकरून जो आता कोल्हापूर महापालिकेकडे फंड नाही हा जो इश्यू येतो. आणि साहेब खरंच मला सांगायला खूप अभिमान वाटतो, कारण मी आणि माझं या स्वार्थी विचाराने गुरफटलेल्या समाजामध्ये आपणही काय त्या समाजाचं देणं लागतो हा संकल्प घेऊन ह्या सगळ्या संस्था मला वारंवार भेटत आहेत. आणि त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने हेल्पिंग हँड्समुळे इवन जेनजीस हॅज अ न्यू आयडियाज, तर ते यंग जनरेशनसुद्धा आम्हाला मिळत आहेत. आणि त्यांच्या सगळ्यांच्या मदतीने नक्कीच येणाऱ्या 1-2 वर्षामध्ये मी कोल्हापूर शहराचा कायापालट मात्र नक्की करून टाकेन. लोकसहभागातून अनेक योजना मार्गी लावायचा तुमचा विचार आहे, पण त्याचबरोबर तुम्ही म्हणता जेव्हा सुशासन आणि गतिमान प्रशासन, तो त्याच्याबद्दल लोकांशी तुमचा रॅपो कायम राहावा याच्यासाठी काही विचार केलात का, की एक विशिष्ट व्हॉट्सअप नंबर किंवा विशिष्ट टोल फ्री नंबर असा महानगरपालिकेच्या माध्यमातून देण्याचा काही विचार आहे का? त्या अनुषंगाने फर्स्ट डेलाच मी माझं सोशल मीडिया एवढा स्ट्रॉंग केला आहे की जेणेकरून मी साधं, आता आज मी
महिला दिनानिमित्त कॅन्सर जो लहान मुलींमध्ये खूप होत चाललेला आहे किंवा लेडीजसाठीचं, तर तो एवढा अवेअरनेस की व्हॉट्सअप मीडिया, मला असं वाटतं की प्रसार माध्यम इज अ बेस्ट वे लोकांपर्यंत पोहोचण्यासाठीचा. मग तुम्ही म्हणाल की हे छोटं बोलते का, तर मी ही एक आणि तरतूद केली की जसं छत्रपती शाहू महाराजांच्या काळामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळामध्ये अशी एक अनाऊन्सिंगची गाडी फिरायची, म्हणजे लोक फिरायची की आज दवंडी देत फिरायची. एक्झॅक्टली. तर तसं मी कोल्हापूर शहरासाठी एक व्हॅन घेते की बरं. ज्याच्यामध्ये एव्हरीडे लाईक आता स्वच्छता अभियान आहे, लास्ट मंथच्या लास्ट संडेला आहे, तर तुम्हाला कोणाला यायचं असेल तर या. आणि त्या अनुषंगाने महिन्याच्या विदिन दॅट 1 मंथ मी 3 अशा मीटिंग ठेवलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये जर स्वच्छता अभियान आहे तर कशा पद्धतीनं त्याचं नियोजन कोल्हापूर शहरासाठी होईल. सेम थिंग की अशा काही आम्हाला आता स्वीपिंग मशीन लोक देणार आहेत किंवा काय, तर त्या पद्धतीनं मी मीटिंग लावलेल्या आहेत की ज्याच्यामध्ये कोऑर्डिनेशन खूप चांगल्या पद्धतीचं आणि मग लोकांपर्यंत हा संदेश पोहोचवणं, त्याचाच एक भाग म्हणून 5 तारखेची जनता दरबार. अच्छा. अजूनही खूप लोक, विद्वान लोक मला, मी तशी अनुभवाने कमी आहे, तर त्या विद्वान लोकांचा ॲडवाईस मी घेत आहे, त्या अनुषंगाने इम्प्लिमेंट होईल. काय आहे की तुम्हाला म्हटलं की शहराचे प्रश्न प्रचंड आहेत, भली मोठी यादी आहे. म्हणजे आता उदाहरणार्थ की कोल्हापूर शहरातील सिग्नल, ट्रॅफिक सिग्नल जे आहेत, तर याच्यासाठी तुम्हाला ट्रॅफिक पोलिसांशी कन्सल्ट करून त्यांना सामावून घेऊन त्यांच्याशी चर्चा करून मग तुम्हाला आपला संपूर्ण जो ट्रॅफिकला शिस्त कशी लागेल याच्याबद्दलचा प्लॅन बनवावा लागेल. तीर्थक्षेत्र विकास आराखडा तो मी वाहतुकीचं सांगेन हां. की आफ्टर मेयर इलेक्शन चौथ्या दिवशीच मी वाहतूक नियंत्रणाची पूर्ण टीम जी कोल्हापूर शहरावरती काम करते आणि पूर्ण सिग्नल याच्यावरती मिटिंग लावली होती. अबाउट रोड कडेला पट्टे मारणं, झेब्रा क्रॉसिंग, तर तुम्ही जर पाहिलं असेल तर त्या मिटिंगचा रिझल्ट म्हणून तुम्ही जर थोडंसं आज अनेक कोल्हापूर ठिकाणी शहरामध्ये पांढरे जर पट्टे मारलेत रस्त्याच्या साईडनं Exactly, पण, म्हणजे मध्ये पण मारलेत आणि लोक- झेब्रा क्रॉसिंगला पण हा, मारले. म्हणजे हा पिवळे result पट्टे पण आहे. दिसायला लागले जिथं हे थोडेसे Exactly, हा. स्पीड ब्रेकर आहेत तिथं. मला स्वतःला असं वाटत होतं ती कोल्हापूर शहराची वाहतूक आणि त्या अनुषंगाने ना, नाही, पण आमच्याकडे सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे की पार्किंगला चांगली जागा नाही. आत्ता मी त्याच पॉईंटवर येणार होते की मी ॲक्च्युली असे काही कोल्हापूर शहरातले जे प्रशासनाचे म्हणजे कोल्हापूर महानगरपालिकेच्या अशा काही जागा आहेत. आता तुम्हाला फॉर एक्झाम्पल सांगेन की बाईचा पुतळा आहे हो. राजारामपुरीमध्ये, खूप चांगली जागा, पण वाईट वाटतं या गोष्टीचं की कोल्हापूर महानगरपालिकेचा वकील त्या केसला गेला नाही म्हणून त्याचा आता इश्यू झालेला आहे. तर असे कोल्हापूर शहरातले खूप सारे पार्किंगचे असे मी स्लॉट तुम्ही किंवा जागा काढलेले शोधून आहेत, काढल्या. जागा शोधलेल्या आहेत बरं. जिथं आपण 4 मजल्याचे वगैरे असे पार्किंग करतोय. आणि फार मोठा महत्त्वाचा मी विषय घेतलेला आहे ज्याच्यामध्ये आज तुम्ही बघित असेल तर कोल्हापूर शहरामध्ये खूप साऱ्या बिल्डिंग आहेत आणि त्याला कुठंही पार्किंग खाली नाही आहे. हो. तो लोक दुकान गाळा म्हणून यूज करतायत. तर कंपल्शन मी केलेलं आहे की शहरातील ज्या काही मोठ्या बिल्डिंग आहेत त्याचं पार्किंग प्रॉपर 4 व्हीलरचं होणं गरजेचं आहे आणि मग त्या अनुषंगाने रोडवरचं थोडं पार्किंग कमी होईल. अतिक्रमणावरती हळूहळू थोडंसं कोल्हापूर शहरात काम सुरू केलं आहे. मग त्याच्यात पहिल्यांदा थोडंसं कोल्हापूर वासियांना पचण्यासारखं म्हणजे की आता फुटपाथ क्लिनिंग अशा हळूहळू. पण मी एकच सांगेन या अनुषंगाने, मी सभागृहामध्ये मी हे सांगितलं आहे अतिक्रमण विभागाला मी बजावलेलं आहे की रुपारा आणि निकमचा जरी फोन आला आणि जर ते फुटपाथवर गाडी असेल तर ही नियमानुसार डोंट डू एनी इलिगल वर्क, ती निघलीच पाहिजे. त्यामुळे सगळ्यांना सेम नियम असेल. खूप काही करायची इच्छा आहे, करण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत. मला असं वाटतं की त्याला आता नागरिक म्हणून आपली पण जबाबदारी आहे की त्याला प्रतिसाद दिला पाहिजे, चांगल्याला चांगलं म्हटलं पाहिजे, त्याच्या पाठीशी उभं राहिलं पाहिजे. आणि असं मी नेहमी म्हणतो की कचरा काही आभाळातनं पडत नाही, तो कुणीतरी बेशिस्त नागरिकांनीच टाकलेला असतो, म्हणून आपलं शहर हे अस्वच्छ होत असतं. सो प्रशासन आणि लोकप्रतिनिधी यांच्या बरोबरीनं नागरिक म्हणून आपण आपली जबाबदारी समजून घेतली आणि आपण जर महानगरपालिकेला तसे सहकार्याचा हात पुढे केला. आत्ताच रुपाराणी निकमांनी सांगितलं की लोकसहभागातून CSR मधून अनेक ठिकाणचे आपल्याला आयलंड्स असतील, चौक असतील किंवा रस्त्याचे दुभाजक असतील, याचं सुशोभीकरण करता येणं शक्य आहे, स्वच्छता राखणं शक्य आहे. एकीकडे त्यांचा असा प्रयत्न असणार आहे, त्यांनी सांगितलेला आहे की कायद्याला धरून, नियमाला धरूनच सगळा कारभार करणार. त्यांना त्यांच्या या ज्याला आपण म्हणतो की त्यांची जी इच्छाशक्ती आहे त्याच्यामध्ये त्यांना यश यावं अशी मी त्यांना शुभेच्छा देतो. आणि मी पुन्हा एवढंच सांगतो की जे काही काम चालतं ते या शहरातले समंजस सुजाण नागरिक बघत असतात. चांगलं काम चाललं तर नक्कीच तुमच्या पाठीवर शाबासकीची थाप पडेल आणि चुकीचं काम झालं तर मात्र त्याचंही ब्लेम तुमच्यावरतीच येईल. त्यामुळे पुढच्या 1 वर्षाच्या, 1.25 वर्षाच्या कालावधीमध्ये तुमच्याकडे आव्हानं जरी असली तरी तुम्ही तुमच्या इच्छाशक्तीतून आणि तुमच्या काय आपण म्हणतो की सामाजिक जाणीवेतून
या सगळ्या प्रश्नांना मार्गी लावण्यासाठी प्रामाणिक प्रयत्न कराल एवढीच मी आशा बाळगतो. आणि आज तुम्ही आमच्या स्टुडिओमध्ये आलात, अत्यंत मनमोकळ्या गप्पा मारल्यात, याबद्दल तुमचे आभार मानतो. मनापासून आभारी आहे. जय शिवराय. पुढच्या सोमवारी पाहायला विसरू नका आणखीन एका विषयावरील चर्चा संवाद प्रतिवादमध्ये. नमस्कार.